भारताच्या इतिहासात काही संघर्ष असे आहेत ज्यांनी केवळ एका समाजाचं नाही तर संपूर्ण देशाच्या सामाजिक विचारांचं रूप बदललं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण जीवन हे अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची एक प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी शिक्षण, कायदा, राजकारण आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातून अशा व्यवस्थांना आव्हान दिलं, ज्या व्यवस्थांमुळे काही लोकांना शतकानुशतके समानतेपासून दूर ठेवलं गेलं. महाड चौदार तळे आंदोलन, काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन, अस्पृश्यता निर्मूलनाची लढाई, याचबरोबर बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्त्वाची लढाई लढली, ती म्हणजे महारवतन व्यवस्थेविरुद्धची लढाई. ही लढाई फक्त जमिनीची किंवा मोबदल्याची नव्हती, तर ही लढाई होती माणसाच्या स्वाभिमानाची, आर्थिक स्वातंत्र्याची आणि जन्मामुळे लादलेल्या गुलामगिरी विरुद्धची. महारवतन समजून घेण्यासाठी आपल्याला जुन्या महाराष्ट्रातील गाव व्यवस्था समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्रातील पारंपरिक गाव व्यवस्थेमध्ये बलुतेदारी आणि वतनदारी पद्धती अस्तित्वात होती. गावातील विविध जातींना विशिष्ट कामे दिली जात आणि त्या कामांच्या बदल्यात त्यांना काही मोबदला, धान्य किंवा जमीन दिली जात असे. या व्यवस्थेत महार समाजाला गावातील अनेक सेवा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. गावाचा पहारा करणे, गावातील सरकारी संदेश पोहोचवणे, अधिकारी किंवा सरकारी व्यक्ती आल्यास मदत करणे, गावातील काही सार्वजनिक कामे करणे, मृत जनावरांची विल्हेवाट लावणे आणि इतर अनेक कामे महार समाजाकडनं करून घेतली जात. या कामाच्या बदल्यात महारांना वतन म्हणून काही जमीन किंवा मोबदला मिळत असे. पण या व्यवस्थेची खरी समस्या अशी होती की ही सेवा स्वच्छेने नव्हती, ती जन्मावरती आधारित होती. महार समाजात जन्माला आलेल्या व्यक्तीला ही कामे करणे बंधनकारक मानले जात असे. एका पिढीने केलेले काम पुढच्या पिढीला करावे लागे. त्यामुळे अनेक कुटुंबे या व्यवस्थेच्या चौकटीमध्ये अडकून राहिली. वतन व्यवस्था फक्त आर्थिक प्रश्न नव्हता, तर तो सामाजिक गुलामगिरीचा प्रश्न होता. कारण एकीकडे महार समाजाकडनं गावातील महत्त्वाची कामे करून घेतली जात होती, तर दुसरीकडे त्यांना समान माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती. अस्पृश्यतेमुळे त्यांना सामाजिक भेदभाव सहन करावा लागत होता. काम करण्याची जबाबदारी होती, पण सन्मान नव्हता. सेवा अपेक्षित होती, पण समान अधिकार नव्हते. एका महार कुटुंबाची परिस्थिती विचार करा. घरातील व्यक्तीला सकाळपासून गावची कामे करावी लागत, स्वतःच्या शेतीकडे लक्ष देता येत नसे, शिक्षण घेण्याची संधी कमी असे, दुसरा व्यवसाय करण्याचा विचार केला तर समाज व्यवस्था त्याला स्वीकारत नसे. अशा प्रकारे अनेक कुटुंबाचे संपूर्ण आयुष्य त्या परंपरागत व्यवस्थेत अडकून गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समस्येचे गांभीर्य खूप आधी ओळखले होते. त्यांना माहीत होतं की समाजाला फक्त सामाजिक समानतेची भाषा सांगून उपयोग नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य देखील आवश्यक आहे. एखादा माणूस जर जन्मामुळे एखाद्या कामाला बांधला गेला असेल तर तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र नाही. हा बाबासाहेबांचा विचार होता. बाबासाहेबांच्या मते अस्पृश्यतेचा प्रश्न हा फक्त मंदिर प्रवेश, पाणी किंवा सार्वजनिक ठिकाणांचा प्रश्न नव्हता. त्यामागे शतकानुशतकांची सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था होती. म्हणून त्यांनी महार वतनासारख्या व्यवस्थांवरती प्रहार केला. त्यांचा स्पष्ट संदेश होता, माणसाला दया नको तर हक्क हवा. समाजातील दुर्बल घटकांना दान देऊन समस्या सुटणार नाही. त्यांना समान अधिकार आणि संधी मिळाली पाहिजे. बाबासाहेबांनी 1920च्या दशकापासून महार समाजाच्या प्रश्नांवरती आवाज उठवायला सुरुवात केली. त्यांनी विविध सभा, परिषदांमध्ये या समस्यांची मांडणी केली. त्यांनी लोकांना शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला. बाबासाहेबांची लढाई केवळ आंदोलनापुरती मर्यादित नव्हती. ते कायद्याचे मोठे अभ्यासक होते. त्यांना माहीत होतं की शतकानुशतकांची व्यवस्था बदलण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांनी महार वतनाचा प्रश्न राजकीय आणि कायदेशीर पातळीवरती मांडला. बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतनाचा प्रश्न केवळ समाजाच्या भावना म्हणून मांडला नाही, तर त्यांनी त्याकडे एक गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या म्हणून पाहिले. त्यांच्या मते एखाद्या व्यक्तीला जन्मामुळे एखाद्या कामात कायमचे बांधून ठेवणे ही माणसाच्या स्वातंत्र्याची पायमल्ली होती. म्हणूनच त्यांनी महार समाजाला या व्यवस्थेतून मुक्त करण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय मार्ग स्वीकारला. बाबासाहेबांचा विश्वास होता की समाज बदलण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक आहेत: शिक्षण, संघटना आणि संघर्ष.
शिक्षणामुळे माणसाला आपल्या हक्काची जाणीव होते. संघटनेमुळे शक्ती निर्माण होते आणि संघर्षामुळे अन्यायकारक व्यवस्था बदलता येते. महार वतनाविरुद्धच्या लढाईमध्ये त्यांनी याच 3 मार्गांचा वापर केला. या काळात महार समाजातील अनेक लोकांना अशी भीती होती की जर वतन व्यवस्था संपली तर आपल्याकडील जमीन आणि उपजीविकेचे साधन नष्ट होईल. कारण अनेक पिढ्यांपासून त्यांचे जीवन या व्यवस्थेशी जोडलेले होते. बाबासाहेबांनी लोकांना समजून सांगितले की केवळ एखादी जमीन मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नाही. जर त्या बदल्यात माणसाला कायम सेवा करावी लागत असेल तर ती खरी प्रगती नाही. त्यांनी सांगितले की समाजाने जुन्या परंपरांना फक्त त्या जुन्या आहेत म्हणून स्वीकारू नये. जी परंपरा माणसाचा सन्मान हिरावून घेते, जी एखाद्या समाजाला कायम खालच्या स्तरावरती ठेवते, ती बदलली पाहिजे. महार वतनाचा प्रश्न पुढे बॉम्बे प्रांताच्या राजकीय चर्चांमध्ये आला. बाबासाहेबांनी विधिमंडळाच्या माध्यमातून या व्यवस्थेला बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उद्देश होता की महार समाजाला गावसेवेच्या सक्तीच्या बंधनातून मुक्त केले जावे आणि त्यांना इतर नागरिकांप्रमाणे स्वतंत्र जीवन जगण्याची संधी मिळावी. 1937 मध्ये बाबासाहेबांनी महार वतनासंदर्भामध्ये विधिमंडळामध्ये प्रयत्न केले. या प्रयत्नांमागे त्यांचा मोठा विचार होता. ते केवळ एका कायद्याचा बदल करू इच्छित नव्हते, तर समाजातील एका जुन्या अन्यायकारक रचनेला आव्हान देत होते. बाबासाहेबांचा युक्तिवाद असा होता की सरकारने अशी व्यवस्था कायम ठेवू नये ज्यामुळे एखाद्या समाजाला जन्मामुळे एका सेवेमध्ये अडकवले जाते. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य स्वतः ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे. या मागण्यांना विरोधही झाला. काही लोकांना वाटत होते की जुनी वतन व्यवस्था संपली तर गावातील पारंपरिक कामकाज बदलून जाईल. काहींना आर्थिक नुकसान होण्याची भीती वाटत होती. पण बाबासाहेबांनी स्पष्ट केलं की समाजाची प्रगती ही काही लोकांच्या सोयीपेक्षा मोठी आहे. त्यांनी महार समाजाला सांगितलं की आपल्याला फक्त सहानुभूती मिळवायची नाही, तर समानतेचा अधिकार मिळवायचा आहे. गुलामगिरी कोणत्याही नावानं आली तरी ती स्वीकारायची नाही. 1939 मध्ये महार वतनाच्या प्रश्नावरती संघर्ष अधिक तीव्र झाला. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली महार समाजानं आपल्या मागण्या जोरदारपणे मांडल्या. वतनाच्या नावाखाली चालणारी सक्तीची सेवा बंद झाली पाहिजे. महारांना स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्यांच्या जमिनी व हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, अशा मागण्या करण्यात आल्या. हा संघर्ष केवळ एका समाजाचा आंदोलन नव्हता. तो त्या काळातील संपूर्ण सामाजिक व्यवस्थेला विचारणारा प्रश्न होता. जन्मामुळे कोणाला कायमचे सेवक बनवणे योग्य आहे का? बाबासाहेबांनी आपल्या भाषणामधून लोकांना आत्मसन्मानाचा संदेश दिला. ते म्हणत असत की जोपर्यंत माणूस स्वतःला कमी समजतो तोपर्यंत त्याची खरी प्रगती होऊ शकत नाही. त्यांनी लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. महार वतनाच्या प्रश्नावरती बाबासाहेबांनी संघटनात्मक कामही केले. त्यांनी लोकांना एकत्र आणले, त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आणि कायदेशीर मार्गाने बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या संपूर्ण संघर्षाच्या मध्ये बाबासाहेबांची एक गोष्ट स्पष्ट दिसते. ते फक्त भावना व्यक्त करणारे नेते नव्हते, तर ते समस्या समजून घेऊन त्यावरती कायदेशीर उपाय शोधणारे विचारवंत होते. त्यांना माहीत होतं की सामाजिक गुलामगिरी आणि आर्थिक गुलामगिरी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच त्यांनी महार वतनासारख्या व्यवस्थाविरुद्ध आवाज उठवला. पुढे भारत स्वतंत्र झाला. देशाच्या संविधान निर्मितीची जबाबदारी बाबासाहेबांवरती आली. त्यांनी संविधानात समानता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवलं. अस्पृश्यता निर्मूलनासाठी संविधानामध्ये तरतूद करण्यात आली. मात्र महार वतनासारख्या जुन्या व्यवस्थांना पूर्णपणे समाप्त करण्यासाठी पुढील काळात कायदेशीर प्रक्रिया सुरू राहिली. बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतनाविरुद्ध उभी केलेली लढाई ही केवळ एका कायद्याच्या बदलासाठी नव्हती, तर ती समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी होती. त्यांना माहीत होतं की शतकानुशतकांची व्यवस्था एका दिवसात बदलणार नाही. त्यासाठी सातत्यानं प्रयत्न, जनजागृती आणि कायदेशीर बदल आवश्यक आहेत. बाबासाहेबांनी आयुष्यभर एक गोष्ट स्पष्ट केली की कोणत्याही समाजाची खरी प्रगती ही केवळ राजकीय अधिकार मिळवल्याने होत नाही. त्यासाठी सामाजिक सन्मान आणि आर्थिक स्वातंत्र्य देखील आवश्यक आहे. महार वतन व्यवस्था संपण्यामागे त्यांचा हाच मुख्य उद्देश होता. त्यांच्या मते जर एखाद्या समाजाला फक्त कमी दर्जाची कामे करण्यासाठी जन्मापासूनच बांधून ठेवले गेले
तर तो समाज कधीही पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी महार समाजाला सांगितलं, की आपल्या मुलांना शिक्षण द्या, स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करा आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा. बाबासाहेबांनी महारवतनाचा प्रश्न उपस्थित केला, तेव्हा तो अनेकांसाठी नवीन विचार होता. कारण अनेकांना ही व्यवस्था परंपरा वाटत होती. पण बाबासाहेबांनी दाखवून दिलं, की प्रत्येक परंपरा योग्य नसते. जी परंपरा माणसाचा सन्मान हिरावून घेते, ती बदलणं गरजेचं आहे. महारवतन व्यवस्थेचा परिणाम केवळ आर्थिक परिस्थितीवरती झाला नव्हता, तर त्याचा परिणाम लोकांच्या आत्मविश्वासावरही झाला होता. पिढ्यानपिढ्या एका ठराविक भूमिकेत अडकलेल्या लोकांना स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण झाली होती. बाबासाहेबांनी सर्वात आधी ही मानसिक गुलामगिरी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना समजावले, की तुमचा जन्म तुमची ओळख ठरवत नाही. तुमचे ज्ञान, तुमची मेहनत आणि तुमचा संघर्ष तुमची ओळख निर्माण करतो. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशात जुन्या अन्यायकारक व्यवस्थांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. संविधानाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना समान अधिकार देण्यात आले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी संविधानात कलम 17 द्वारे तरतूद करण्यात आली. बाबासाहेबांनी संविधानामध्ये समानतेचा विचार रुजवला, कारण त्यांना माहीत होतं, की कायद्याच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. महारवतनासारख्या व्यवस्थांच्या समाप्तीसाठी पुढे कायदेशीर प्रक्रिया सुरू राहिली. अखेरीस बॉम्बे इन्फिरियर व्हिलेज वतन्स अबोलिशन्स कायदा 1958 लागू झाला. या कायद्यामुळे अशा प्रकारच्या वतन व्यवस्थांना समाप्त करण्याचा मार्ग मोकळा झाला. दुर्दैवानं बाबासाहेब आंबेडकरांचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झालं होतं. त्यामुळे त्यांनी या कायद्याची अंमलबजावणी स्वतः पाहिली नाही. पण त्यांनी सुरू केलेल्या सामाजिक आणि कायदेशीर संघर्षामुळे हा बदल शक्य झाला. महारवतनाच्या लढाईचं महत्त्व समजून घेतलं तर लक्षात येतं, की ही लढाई फक्त महार समाजासाठी नव्हती. ही लढाई त्या प्रत्येक माणसासाठी होती, ज्याला जन्मामुळे कमी लेखलं गेलं होतं. महाड चौदार तळे आंदोलनात बाबासाहेबांनी पाण्याचा अधिकार मागितला. काळाराम मंदिर आंदोलनामध्ये त्यांनी समानतेचा अधिकार मागितला आणि महारवतनाच्या संघर्षात त्यांनी आर्थिक स्वातंत्र्याचा अधिकार मागितला. या तीनही लढ्यांचा केंद्रबिंदू एकच होता: माणूस हा माणूस म्हणून जगला पाहिजे. आज आपण बाबासाहेब आंबेडकरांना केवळ संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो, पण त्याचबरोबर ते एक महान समाजचिंतक, कायदेतज्ञ आणि अन्यायाविरुद्ध लढणारे योद्धा होते. महारवतनाविरुद्धची त्यांची लढाई आपल्याला शिकवते, की अन्याय कितीही जुना असला तरी तो बदलता येतो. त्यासाठी विचारांची ताकद, कायद्याचं ज्ञान आणि संघर्ष करण्याची तयारी आवश्यक असते. एका काळात ज्या माणसाला गावाच्या व्यवस्थेमध्ये कायम सेवक म्हणून पाहिले जात होते, त्या समाजाला स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. हीच महारवतन लढाईची खरी कहाणी आहे. ही कथा आहे एका व्यवस्थेविरुद्ध उभ्या राहिलेल्या संघर्षाची. ही कथा आहे शिक्षण, संघटना आणि संघर्षाच्या शक्तीची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा आहे माणसाच्या सन्मानासाठी आयुष्यभर लढलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची.